श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गतादयाची अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावे म्हणून अलग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसुनी म्हणती जनासी, ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याची अंगी, कोणते ते वसत असे. ऐसे त्यानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेची जनसंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगलनाम गरजेती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पती. नाना वस्त्र अर्पण करीती, नाही मिती दयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीते. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य असे. ते पातले करू शयना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना, अवतरली यतिवर्य. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर, अज्ञानमतछेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा कित्येक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगरात आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकाची तयांची अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाणानी सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, तेथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपलागी फरियेसी. आपल्या जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही सभग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवणी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, ते केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथीची जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती दयाते. अक्कलकोटीची नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी.
या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजनी, दिदली भोवसाला दाणी, याचक धनी तृप्त केले. स्वामींच्या या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होते, ऐसे करीती सर्वदा. ऐशाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपाप्रती, त्याच लागे विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. परी जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यने सर्व वशा, चोळपाशी लागली अशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागीराचा भौसाल. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान, तेथे आता होईल. ऐसे ऐकुनी वचन, समर्थाने हास्य करून, उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरून शिशूचा हात, अक्षर पंडित लिहिवित, ऐसे तैसे स्वामीचरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा करी विनवी स्वामीप्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हसुनी, मल्हाररावाचे या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो त्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्याने, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तयाती स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तावसी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. होवयासी स्वामी कृपा. परी तात्यासी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेनात. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजासी आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशी उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एक दिवशी साधूनी योग्य समयासी, मेन्यात घालुनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. गडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्याने. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांशी विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय, तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावळी आळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगारी लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नम. जय जयाची निर्गुण, जय जयाची सनातना, जय जयाची अघर्णा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटापटी, बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिवस नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे.
एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन देती. श्रेष्ठजन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहाव्या येतींची लक्षणं. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणे येशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोकाच हास्योत्तकरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान याचे ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ब्रह्मचारी बोलूनी पातले. आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी. स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनेम सारुनी ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघेजण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी. लोटली काही निशी. एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढली. असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी. जागृती आली तयांसी. त्यांनी धरणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्न कैक पडते. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्तामागील प्रश्नांशी खदाखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतरी. जरी तुझी इच्छित असे परी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृताभय मानित असो मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवाप्रती पटली खून. धरिले तात्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी धरले नयन. कंठ झाला सदोदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी. ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.